लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी असे आमुची माय बोली, म्हणजे मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत। जसे आईचे बोल लेकरांसाठी हळूवार प्रेमळ असतात आणि जी प्रसंगी आई मुलांच्या भविष्यासाठी कठोर शब्दही बोलू शकते, तशीच ही आपली मराठी आहे। हळूवार, गोड, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनही कठीण शब्दांनी वार करणारी, जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात, कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही, अशीच ही माझी माय बोली माझी मराठी। नमस्कार, मी अंकिता पवार आपणा सर्वांचं स्वागत करते आणि स्मार्ट न्यूज तर्फे तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण या ठिकाणी स्मार्ट न्यूज तर्फे मराठी भाषा दिन आणि साधना साहित्य मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। तर सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकार कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होईल। तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बेळगावातील नामवंत ज्येष्ठ वकील अशोक पोद्दार सरांना विनंती करते की त्यांनी कुसुमाग्रजांच्या फोटोला हार घालून अभिवादन करावे। यानंतर मी स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे। शैलजा मत्तिकुप मॅडम आहेत, बेळगावातल्या वकिलांना मार्गदर्शन करणारे अशोक पोद्दार सर आहेत आणि ज्यांनी विद्यार्थ्यांच्या 4 पिढ्या घडवल्या असे दिलीप चव्हाण सर आहेत आणि ज्यांच्या हाताखाली पत्रकारितेमध्ये नवीन नवीन मुलं तयार होत आहेत असे श्रीकांत काकतीकर आहेत। प्रास्ताविक करायची जबाबदारी माझ्याकडे आहे, पण प्रास्ताविकात अधिक वेळ न घालवता मी श्रीकांत काकतीकर यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात 2 शब्द आपले मांडावेत। मान्यवरांना माझा नमस्कार। त्याचबरोबर माझे सहकारी मित्र उपेंद्र बाजीकर आणि त्यांच्या स्मार्ट न्यूज समूहाच्या वतीने आज जो काही हा मराठी राज्यभाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा। खरं तर आज राज्यभाषा दिन म्हणून आपण साजरा करतोय। हा दिन कुठलाही दिन एक दिवसापुरता राहता कामा नये आणि त्याची कुठल्याही दिनाची सुरुवात जे काही चांगले उपक्रम असतील त्याचे आचारविचार असतील ते स्वतःपासून सुरुवात करायची असतात। मी मराठी भाषिक आहे याचा मला अभिमान आहे, पण हा अभिमान बाळगत असताना आपण दुसऱ्याही भाषेचा आदर करायला शिकायला पाहिजे। कारण ह्या जगामध्ये आपला एक देश असा असेल की इतक्या विविधतेने नटलेला आहे असं जगामध्ये कुठेच नसेल। त्यामुळे ह्या जो एक सुंदर रीतीने नटलेल्या देशाचा विविधतेच्या खऱ्या अर्थानं आपण अभिमान बाळगायला पाहिजे, स्वतःच्या मातृभाषेचा मान राखला। यानंतर माध्यमांचे बदलते स्वरूप या विषयावर संवाद कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ वकील अशोक पोद्दार सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे। वर्तमानपत्राचं बदलतं स्वरूप पाहताना आमच्यासारख्या लोकांना इतकं योग्य वाटत नाही, कारण यापूर्वी मी सांगितल्यासारखं मी फार जुने जाणकार पत्रकारांच्या विषयी मला खूप आदर, त्यामध्ये मी जाणून बुजून मुद्दाम उल्लेख केला, म्हणजे फ्रँक मोराईस, शामलाल, दिलीप पडगावकर, के.एन. प्रभू आणि बेळगावच्या या भागामध्ये म्हटलं तर बाबूराव ठाकूर, प्रभाकर पंत परुळेकर, कानिटकर ही जी मंडळी होती खूप मोठी पत्रकार होते, जाणकार पत्रकार होती की ज्यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये देखील एक प्रकारचा वेगळा आदर असा होता। पत्रकारिता ही फार मोठी गोष्ट आहे, कारण समाजाचा एक जबरदस्त आरसा या पत्रकारितेत सामावलेला आहे। समाजाला जे खुराक आहे ते पुरवलं पाहिजे, परंतु असं घडताना आता अलीकडच्या काळात दिसत नाही आहे। आपण जुने पत्रकार आणि त्यांच्याविषयी त्यांचं लेखन आणि त्या संदर्भातला वर्तमानपत्राचा दर्जा याबद्दल बोललोयच। बेळगावसारख्या ठिकाणी आज स्मार्ट न्यूजने ही पत्रकारिता आपल्या खांद्यावर उचललेली आहे आणि ती अतिशय यशस्वीपणे पेललेली आहे। अनेक कामगार हाताखाली घेऊन, अनेक हितचिंतक हाताखाली घेऊन त्यांनी
जुन्या लोकांचे मार्गदर्शन आपल्या डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट न्यूज खूप पुढे आणलेलं आहे, ही खरोखरच अभिनंदनाची गोष्ट आहे. आता आपण या पत्रकारितेविषयी बोलायचं झालं तर जुन्या जाणत्या सगळ्याच, अगदी शिमो परांजपेपासून लोकहितवादींच्या पासून देशमुखांच्या पर्यंत या सगळ्यांच्याकडे जर आपण ही पत्रकारिता जर चर्चा केली, आज या नव्या टेक्नॉलॉजीच्या सगळ्या जगामध्ये आपल्याला असं वाटतं की खरोखर या सगळ्याचा आणखी थोडा फायदा आपण घेतला पाहिजे. पूर्वी एखादी बातमी ती दुसऱ्या दिवशी कुठल्या गावात किंवा तालुक्यात किंवा देशात घडली तर ती पेपरमध्ये यायची आणि त्याला 24 तास लागायचे माणसापर्यंत पोचायला. पण आत्ताचं युग हे कॉम्प्युटर आणि संगणकीय झाल्यामुळे आता कोणतीही बातमी कुठल्याही देशातली एका सेकंदामध्ये आपल्याला जगामध्ये बघायला मिळते, ऐकायला मिळते. हे अतिशय चांगलं आहे. याचबरोबर काही लोकांची पत्रकारितेमध्ये मक्तेदारी होती आणि ती मक्तेदारी हळूहळू कमी होत गेली. आता आज मला इथं जे बोलवलं आणि त्यांनी जे मला सांगितलं की बाबा तुम्ही मराठी शाळेसाठी तुम्ही जे प्रयत्न केलेत, प्रयत्न मी एकटाच करू शकत नाही. आज आम्हाला आमच्या गल्लीतल्या लोकांनी, त्याच्यानंतर आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मोलाची साथ दिली आणि ती जी साथ दिली म्हणून तर आज आमची शाळा आजपर्यंत आहेत. आणि खास मी जर का कौतुक कुणाचं करायचं असेल तर आज आमच्या इथं आज ज्येष्ठ जे वकील आपल्या बेळगाव शहरातले आहेत अशोक पोद्दार सर, तर त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य त्यावेळेला केलं होतं आणि त्यामुळे आज आमची शाळा आत्तापर्यंत ती आहे. सगळ्यांनी सुद्धा आपल्या मराठी भाषा जगवण्यासाठी फक्त मीडियाचंच कर्तव्य नाही, प्रत्येक पालकांचं पण आहे की त्यांनी सुद्धा मराठी भाषेसाठी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिकवावं. आणि नाहीतरी आता नवीन जे शिक्षणाचं धोरण येते तर त्याच्यामध्ये पहिली 5 वर्षे जी आहेत ती मराठी त्यांच्या मातृभाषेतून त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. तर ते जर केलं तर उलट चांगलं होईल असं मला तरी वाटतं. साधना साहित्य मंडळाचा पहिला वर्धापन दिन आहे आणि आज मराठी भाषा दिनही आहे. आणि मराठी भाषेत अनेक म्हणी, अनेक वाक्प्रचार आहेत आणि त्या म्हणींमागे वेगवेगळ्या कथा आहेत. तर अशीच एक कथा मी आज सादर करणार आहे. या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण 1 कोटी रुपये खर्च आला आणि हा सगळा खर्च शिवाजी महाराजांनी मुघलांकडून वसूल केला. अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूर खान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की 200 अरबी घोडे आणि साधारण 1 कोटी रुपये बहादूर गडावर आले आहेत आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. एक घोडेस्वार दौड़त आला आणि हुजूर, गजब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहाँ 2000 मराठाओं के पीछे दौड़े और यहाँ किले पर 7000 मराठाओं ने हमला करके सब लूट लिया. अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च 1 कोटीही वसूल झाला. शिवाय 200 उच्च प्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात जमा झाले आणि हे सगळं नाट्य घडलं एकही मावळा न गमवता, रक्ताचा एकही थेंब न सांडता. हे सगळं नाट्य घडलं कुठे तर पेडगावला. खानाला वेळ बनवलं ते त्या पेडगावातच आणि म्हणूनच पेडगावचे शहाणे आणि वेड पांघरून पेडगावला जाणे हे 2 वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले. कविवर्य आपुल्या सारिके नचा असती आता इथे कोणी महान. कविवर्य आपुल्या सारिके नचा असती आता इथे कोणी महान. विवा शिरवाडकर आपुले गौरवाने घेतो आम्ही नाम महान. विवा शिरवाडकर आपुले गौरवाने घेतो आम्ही नाम महान. कुसुमे अनेक कवितांची आपुल्या अजूनही सुगंध दरवळती. कुसुमे अनेक कवितांची आपुल्या अजूनही सुगंध दरवळती. सुमने ही साहित्यातील आपुल्या नच कधीही कोमेजती. सुमने ही साहित्यातील आपुल्या नच कधीही कोमेजती. मृगजळाचा भास निर्माण करण्यात तू यशस्वी झालास खरा. मृगजळाचा भास निर्माण करण्यात तू
तू यशस्वी झालास खरा, पण वाळवंटात तहानलेला मुसाफिर नेहमी वास्तवाच्या शोधात असतो हे तू विसरलास. वादळाचं चक्रव्यूह तूच निर्माण केलंस ना, पण सह्याद्रीसारख्या तटस्थ म्हणाला साधं हलवताही आलं नाही तुला. कदाचित सह्याद्रीचा इतिहास वाचणं तू विसरलास. द्वेषाच्या अग्नीत ज्वलंत पेटून उठलास तू. द्वेषाच्या अग्नीत ज्वलंत पेटून उठलास तू. किती तो अट्टहास तुझा मला जाळण्याचा, पण द्वेषाच्या अग्नीत मला जाळणारा तू मला स्पर्श करताच स्वतःचं अस्तित्व गमावून बसलास. कदाचित नदी मी वाहणारी शोधात प्रेमसागराच्या, हेच तू विसरलास, हेच तू विसरलास. कधीतरी एकदा कवितेच्या गावाला जावे, कधीतरी एकदा कवितेच्या गावाला जावे. स्वच्छंद विहरत छानसं फुलपांखरू व्हावे, स्वच्छंद विहरत छानसं फुलपांखरू व्हावे. अक्षरांच्या रानात शब्दफूल वेचावे, अक्षरांच्या रानात शब्दफूल वेचावे. मातीच्या मत्त गंधात अत्तराला विसरावे, मातीच्या मत्त गंधात अत्तराला विसरावे. वाऱ्याच्या झुळकीत स्वतःला हरवून जावे. अवघं 1 वर्षामध्ये जाळपोळ झाली आणि 60 एकर शेतीवर अक्षरशः तुळशीपत्र ठेवून या जोशांना बेळगावचा रस्ता धरावा लागला. कुठे कुठे रात्र कुठे कुठे काढली, बाहेरच्या ओसरीवर राहणं झालं. खूप खूप त्रास झाले, खूप अतिशय त्रास झाले. आणि इकडे काय झालं बरं, त्याच काळामध्ये प्लेग आला. प्लेगाची इतकी जबर साथ महाराष्ट्राने तर फार वाईट अनुभवलेली आहे. जसं आता आपण कोरोनाच्या काळामध्ये पुण्याने अनुभवलेली ऐकतो की म्हणजे असं आपण म्हणतो की जिथं खरं सुधारीकरण आहे, आधुनिकीकरण आहे, त्या भागामध्ये अनेक लोक पोटापाण्यासाठी जातात, लोकसंख्या वाढते आणि त्या निमित्ताने ती रोग प्रसारालाही कारणीभूत ठरते. जरी ती भरभराटीला कारणीभूत असली तरी पुढे आयुष्याच्या या अशा नैसर्गिक संकटांना सुद्धा त्या गावाला ती त्रासदायक होते. तो पुणे आणि मुंबई ह्याच्यामध्ये काही नवीन नाही, बेंगलोर नवीन नाही बघ. अच्युत कुलकर्णी नावाचा मुलगा, वय वर्ष 7, जो त्या 65 एकराचा मालक होता. बहिणी सगळ्या होत्या, मूलबाळ नव्हतं आणि तो एकटा एक वारस. अगदी म्हणजे आता 65 एकर शेती आपल्याला मोठी करायची आहे, जोंधळा घालायचा आहे, ऊस घालायचा आहे, शेंगा घालायच्या आहेत वगैरे, अशा या सगळ्या एका विशिष्ट वेळापत्रकामध्ये आणि प्लॅनिंगमध्ये राहणारा वय वर्ष 7 आपल्या काका मामांचा वगैरे आसरा घेऊन आपण ही शेती खूप मोठी करूया या स्वप्नात असणारा प्लेगाच्या आजाराने मरून गेला. तर असा हा 7 वर्षाचा एका कुठल्या तरी कुळाचा कुळधारक. सूर्य दिसेल का, त्या सूर्याबरोबर आपण आपल्या पोटापाण्याचा सामना करू शकू का? तर त्यावेळेला या बेळगावनी या दोघांना आसरा दिला. पुढे त्यांना मुलं बाळ झाली, खूप हुशार झाली, त्या जागेला ती चांगलं काम करू लागली. प्रामाणिकपणा त्यांच्या पोटातच होता असल्यामुळे जगाच्या अनेक सगळ्या या रखडणाऱ्या प्रसंगाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तोंड दिलं. आणि आज एक प्रत्येक जण आपापल्या जागेवर अगदी सुस्थितीत आहे. तर याचं सगळं कारण ही सगळी पुढची जी पिढी आहे ती म्हणते 60 आणि 65. आमच्या या सगळ्या ज्येष्ठ लोकांना असे अनुभव आले आणि त्यांच्या संस्कारामध्ये आम्ही असा प्रसंग नको बाबा आपल्यावर यायला, नको ते 60 आणि नको ते 65. मला जो काय तारखेला पगार मिळतो त्याच्यामध्ये मी कष्ट करून माझा चरितार्थ घालवीन, अशा एका विचाराला ते कुटुंब आलं आणि ते खूप आदरणीय ठरलं. तू 9वारी, तू 5वारी, तू ब्युटिफुल डिझायनर डॉल आहेस. तू नथीचा नखरा, तू झुमक्याची बहार आहेस. तू गजऱ्यातला मोहक मोगरा, तू जलबेरा, तू रान गुलाब आहेस. तू इवलू तिखट मिरची, कधी तलवार कधी ढाल आहेस. तू झुंज, तू झुंज, तू झुंजार, तू नदी, तूच किनार आहेस. तू अंगणातील तुळस, तू वटवृक्ष ते बीज हा प्रवास आहेस. तू ममता, तू वीरता, तू नवरसांचं सार आहेस. तू आकाश, तू समुद्र, तू पंचतत्वांचा आविष्कार आहेस. सो चिअर अँड एन्जॉय द वुमनहुड डिअर. सन्मान कर, प्रेम कर आणि तुझ्यातल्या स्त्रीला सलाम कर. कवितेचं शीर्षक आहे वृद्धाश्रम. झिजली काया विजली माया पिकली पानं, झिजली काया विजली माया पिकली पानं, तरी देठ अजून ओलेच आहेत, तरी देठ अजून ओलेच आहेत. फुटले पंख उडाली पिलं बुडाली नाती, फुटले पंख उडाली पिलं बुडाली नाती,
दूर दूर भुरकन उडू उडू करतायत, दूर दूर भुरकन उडू उडू करतायत. सकाळ वृक्ष बोचरी रात थकल्या आशा, सकाळ वृक्ष बोचरी रात थकल्या आशा. वृद्ध मायबाप झुरताना दिसतायत, वृद्ध मायबाप झुरताना दिसतायत. भिजल्या खऱ्या पायऱ्या साऱ्या, भिजल्या खऱ्या पायऱ्या साऱ्या. दाटले अश्रू धाय मोकलून रात्रंदिवस रडतायत, धाय मोकलून रात्रंदिवस रडतायत. आटले असू सुकले डोळे, आटले असू सुकले डोळे. तुटली नाळ तरी भावना अजून ओल्याच आहेत, तरी भावना अजून ओल्याच आहेत, तरी भावना अजून ओल्याच आहेत. शिस्त तुमच्या आयुष्यात नसेल तर शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणूशिवाय जहाज. आता याच्यामधून आपण काय शिकायचं हे आपण ठरवू शकतो. आपल्या आयुष्याला कशी शिस्त लावायची, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं सद्गुरू वामनराव पैंनी सांगितलं. हे आपण कशा पद्धतीनं जीवनात आणू शकतो, वामनराव पैंनी कधी सांगितलं आणि बापू काळेंनी कधी सांगितलं या कालखंडात मी जाणार नाही, कारण तेवढा माझा अभ्यास नाही. पण जे तत्त्वज्ञानी किंवा जे संत महंत सांगतात ते प्रत्यक्षात जीवनात जगायला बापू काळेंनी शिकवलेलं आहे. आपलं फक्त एक मर्यादित क्षेत्र आहे, पण काही काही चॅनल्सची सबंध देशभर त्यांच्या हे आहेत. ते करायचं त्यासाठी प्रचंड पैसा लागतो. तो पैसा घातला की मग त्या मालकावर जो ते पैसा घालतो त्याच्यानुसार आपण चालवलं होतं. हे पूर्वी प्रिंट मीडियामध्ये व्हायचं आणि आता पण होते. पण स्वातंत्र्यपूर्व काळात मला असं म्हणायचं आहे की थोडं मागे जाऊन आपण विचार केला तर त्यावेळची जी पत्रकारिता म्हणजे आणि आजच्या पत्रिकेत खूप फरक आहे. त्यावेळची ध्येयवादी पत्रकारिता होती की आपल्यासमोर एकच ध्येय होतं की स्वातंत्र्य मिळवणं, समाजाची सुधारणा करणं आणि प्रबोधन करणं, हे जे होतं ते आता राहिलेलं नाही आहे दुर्दैवाने. ज्ञानकुंभ रीता करुणी अनमोल प्रेरक ज्ञान दिले, बोधामृत पाजुनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले. तुम्ही पाठी राखे आमचे, सदा तुमचा आधार, मार्गदर्शन असू द्यावे नित्य, स्वीकारुनी हे आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा, प्रेरक विचारांचा आणि अनुभवाचा फायदा नक्कीच आमच्या स्मार्ट न्यूजला होईल. तसेच यातून समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल यासाठी स्मार्ट न्यूज सतत कार्यरत असेल. त्यामुळे या मान्यवरांच्या अनमोल वेळेसाठी, त्यांच्या विचारांसाठी अगदी मनापासून आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते. धन्यवाद. आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.